संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे रागावर कसं नियंत्रण मिळवायचं। आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा प्रगती करत असता तेव्हा तुमचा राग जर तुमच्या नियंत्रणात नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये राग हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे। मित्रांनो, रागावर तुम्ही नियंत्रण मिळवलंच पाहिजे, कारण की रागामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स इनबॅलन्स होतात आणि त्याबरोबर तुमची लवचिकताही कमी होते। तुम्ही तुमचा राग नियंत्रणात नाही ठेवला तर तुम्ही खूप मोठं तुमचं नुकसान करून घेऊ शकता। संत तुकाराम महाराज म्हणतात, तीळ जाळीले तांदूळ काम क्रोधे तैसीच खळ। याचा अर्थ की तुम्ही तुमच्या हव्याचा पोटी होम हवन करता, त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळाची आहुती देता, मग त्यामध्ये तुम्ही तुमचा रागाची का आहुती देत नाही त्या अग्नीला, बरोबर तुम्ही तुमच्या रागाचीही त्या अग्नीमध्ये आहुती द्या आणि याच्यामुळे तुम्हाला कदाचित खूप चांगला फायदा होईल, असे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे। जर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला रागावर कंट्रोल करायलाच लागणार आहे। तुम्हाला याच्यावरून मी गोष्ट सांगणार आहे की रागामध्ये माणूस स्वतःचं किती नुकसान करून घेतो, तर ही गोष्ट राग हा तुम्ही जर नियंत्रणात नाही ठेवला तर तुम्ही आयुष्यामध्ये किती मोठं तुमचं नुकसान करत असता हे मी तुम्हाला सांगणार आहे। एकदा एक राजा शिकारीसाठी जंगलामध्ये गेला। जंगलामध्ये शिकार करताना खूप फिरला आणि त्याच्यामुळे त्याला खूप तहान लागली आणि तहान लागली म्हणून तो इकडे तिकडे भटकू लागला। पाणी शोधण्यासाठी तो इकडे तिकडे भटकू लागला, पण काय झालं की एका झाडाच्या एका फांदीवरून त्याला पाणी थेंब थेंब पडताना दिसलं। त्या पाणी तर कुठंच दिसत नाहीये, मग आपण ह्या थेंब थेंब पडणाऱ्या पाण्यानंच आपली तहान भागवू असा त्यानं विचार केला। मग त्याने पान घेतलं आणि त्या पानाचं त्यानं द्रोण बनवलं आणि ते थेंब थेंब पडणारं पाणी त्या द्रोणामध्ये तो साठवू लागला। त्या द्रोणामध्ये त्यानं ते पाणी साठवलं आणि पिणार तोच एक पोपट आला आणि त्या पोपटानं जोरदार झडप त्या द्रोणावर घातली। राजाला खूप वाईट वाटलं, कारण की एवढं कष्टानं थेंब थेंब पडणारं पाणी मी ते भरलेलं होतं आणि या पोपटानं असं केलं। मग तो पुन्हा ते द्रोण भरू लागला आणि पुन्हा त्या पोपटानं काय केलं, त्याच्यावर झडप घातली आणि ते द्रोणातील पाणी सगळं खाली सांडलं। मग असं 2-3 वेळा झालं। चौथी वेळ राजाला खूप राग आला, कारण की त्याला एवढी तहान लागली आहे आणि हा पोपट मध्येच का असं करत आहे याचा त्याला खूप राग आला। मग त्यानं काय केलं, त्याच्याकडे बाण काढला आणि त्या बाण त्या पोपटाला मारला। पोपटाला जसा बाण लागला तसा पोपट खाली मरून पडला। राजा खूप खूप खुश होता, कारण की त्यानं त्याच्या मधला अडथळा त्यानं पूर्ण घालवला होता। आता मला पाणी पिण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही या विचारानं तो आनंदानं पुन्हा ते थेंब थेंब साठणारं पाण्यानं द्रोण भरू लागला। आणि अचानक त्याचं थोडं वरती लक्ष गेलं तर पाहतोय तर काय, एक भला मोठा अजगर विळा घालून बसलेला होता फांदीला आणि त्याच्या लाळेचं ते पाणी खाली थेंब थेंब पडत होतं आणि ते विषारी पाणी राजा पिणार होता आणि पोपट त्या राजाला ते पाणी म्हणजे ती लाळ पिण्यापासून वाचवत होता। हे तेव्हा त्या राजाच्या लक्षात आले नाही की पोपट त्या राजाचे प्राण वाचवत होता, पण रागाच्या भरामध्ये त्या राजाने त्या पोपटाचा जीव घेतला होता। तो त्याचा आयुष्य वाचवायला गेला, पण या राजाने रागामध्ये त्या पोपटाचा जीव घेतला। त्याला नंतर खूप पश्चाताप झाला की आज तो पोपट आपला जीव वाचवत होता आणि आपण हे काय करून बसलो, पण पश्चातापाशिवाय त्याच्याकडे काहीच उरलं नाही। मित्रांनो, राग हा म्हणून कंट्रोल करायचा, नियंत्रणात ठेवायचा। तुमच्याकडे क्षमा आणि दया हे भाव असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये राग नियंत्रणात ठेवू शकता, कारण की रागामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप नुकसान करून घेता। जेव्हा तुम्हाला राग येईल तुम्ही त्यावेळेस त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी थोडे वेळ निघून जावा, जेणेकरून तुमचा राग शांत झाल्यानंतर तुम्ही तिथे या, कारण की तुम्ही रागामध्ये स्वतःबरोबर दुसऱ्याचंही नुकसान करता आणि रागामध्ये आपण खूप काही अशा गोष्टी करतो की पुढच्याच्या काळजामध्ये घुसतात। त्यामुळे शेवटी एकच सांगते की राग हे विषासारखं काम करतं। रागाचा जन्म अज्ञानतेमुळे होतो आणि त्याचा अंत पश्चातापामुळेच होतो, हे लक्षात ठेवा। मग
अतिराग आणि भीक माग तुम्ही ही मन ऐकूनच असाल. तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुम्ही जर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवलं तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा अडथळा तुम्ही बाजूला सारता, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.